सोशल मीडियावरती सध्या इंधन आणि पेट्रोलचा तुटवड्याबाबतचा मेसेज व्हायरल होतोय आणि यामुळं नागरिक पेट्रोल पंपावरती गर्दी करत असल्याचं आपल्याला दिसतंय. आपण बघू शकतो. मी सध्या चिखली येथील हिंदुस्तान पेट्रोलियमच्या या ठिकाणी पंपावरती आहे आणि नागरिकांनी सकाळपासून या ठिकाणी मोठी गर्दी केलेली आहे. आपल्या घरातील ज्या प्लास्टिकच्या कॅनी आहेत, डबे असतील, प्लास्टिकच्या काही बाटल्या असतील, संपूर्ण जे आहेत ते या ठिकाणी पेट्रोल पंपावरती घेऊन येताना आपल्याला दिसतं आणि त्यामध्ये पेट्रोल डिझेल जे आहे ते घेऊन जाताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. जिल्हाधिकारी म्हणतात की जिल्ह्यामध्ये इंधनाचा तुटवडा नाहीये, मात्र ग्राहकांनी मोठी गर्दी केल्याचं आपल्याला दिसतंय आणि हे जे ग्राहक जे आहेत तर आपल्या घरातील कॅनी, प्लास्टिकच्या कॅनी असतील, डबे असतील, त्यामध्ये पेट्रोल डिझेल भरून घेऊन जात आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढल्याच्या नंतरही ग्राहकांना पेट्रोल पंपावरून प्लास्टिकच्या कॅनमध्ये, डब्यामध्ये पेट्रोल डिझेल देण्यात येते. दंडात्मक कारवाईचा इशारा सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. मात्र ग्राहकांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये प्लास्टिकच्या कॅनमध्ये, डब्यामध्ये पेट्रोल डिझेल दिल्या जात आहे. वाहनांच्या मोठ्या रांगा ज्या आहेत, जवळपास 1 ते 1.5 किलोमीटर रांगा या ठिकाणी लागल्या असल्याचं आपलं दिसतंय. मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी कोणत्याही अफवावरती विश्वास ठेवू नये असं आवाहन नागरिकांना केलंय. मात्र नागरिक जे आहेत ते घरातल्या जो डबा मिळेल प्लास्टिकचा किंवा कॅन मिळेल ते घेऊन आपल्या पंपावरती म्हणजे साठवणूक करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला पंपावरती गर्दी केल्याचं दिसत आहे. एकंदरीत पाहिलं तर सध्या मोठ्या प्रमाणावरती गर्दी जी आहे ते पेट्रोल पंपावरती दिसत आहे. मोठी झुंबड जी आहे ते नागरिकांची या ठिकाणी उडाली असल्याचं आपलं एकंदरीत पाहिलं तर सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या बाबतीत मोठी अफवा जी आहे ती सध्या सोशल मीडियावरती उडाली असल्याचं आपल्याला पाहतं. त्यामुळं नागरिकांनी पंपावरती मोठी गर्दी केली आणि वाहनांच्या लांबच्या लांब रांगा या ठिकाणी लागल्या असल्याचं आपल्याला दिसतंय. आता जिल्हाधिकारी, जिल्हा प्रशासन या पेट्रोल पंपावरती काय कारवाई करते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.